माजलगाव धरण शून्यावरून पोहोचले 18% नेमकं ह्या धरणात पाण्याची आवक किती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातला असून मराठवाड्यात एकीकडे पावसाचा जोर वाढला असून हिंगोली, नांदेड, परभणी शहराला पुराने वेढ घातला आहे। तर दरम्यान 2 दिवसापूर्वी शून्यावर असणारे माजलगावचे धरण थेट 18% गेले आहे। मृत साठा आता जिवंत झाला असून बीडमधील धरण प्रकल्प खळाळले आहेत। मागील 2 दिवसापासून पावसाची संतप्त धार ह्या भागात दिसून येत आहे। सोमवारी संध्याकाळपर्यंत 18%ची नोंद ह्या धरणाची झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे। जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात आज दाखल झाले असून धरण भरण्यास ह्या पाण्याचा देखील मोठा फायदा होत आहे। याला सुरुवात होऊन जवळपास 3 महिने लोटले तरी माजलगाव धरण हे मृत साठ्यातच होते, परंतु गेल्या 2 दिवसापासून धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने ह्याचबरोबर जायकवाडी धरणातून उजव्या कालव्यातून ह्या धरणामध्ये पाणी सोडल्यामुळे मृत साठ्यातील हे धरण 18%पर्यंत पोहोचलेलं आहे। या धरणात आता 31,000 क्युसेसच्या वेगाने पाणी ह्या धरणामध्ये दाखल होत आहे, अशी अधिकृत माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे। तर ह्याचबरोबर बिंदुसरा नदी देखील वाहत असल्यामुळे बिंदुसरा नदीचे देखील पाणी या धरणामध्ये दाखल होत आहे। याचबरोबर शिंदफणा नदीचे देखील पाणी माजलगावच्या धरणामध्ये दाखल होत असल्यामुळे आता मृत साठ्यात असलेले धरण हळूहळू भरू लागलेले आहे। जवळपास 18%पर्यंत माजलगावचे धरण हे भरलेले आहे। माजलगावच्या धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आता धरण हळूहळू भरू लागलेले आहे। मृत साठ्यातील धरण आता 18%पर्यंत पोहोचलेले आहे आणि अशीच जर पाण्याची आवक कायम राहिली तर लवकरच हे धरण देखील हळूहळू भरू शकतं, अशी माहिती देखील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे। अशीच माजलगाव धरणाविषयीची अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।